आता बोलू शकतो आपण. आपली सुरुवात वेगवेगळ्या तुम्ही प्रश्न विचारले. तुम्हाला ऑर्गॅनिक हे शेती करण्याबद्दल प्रेरणा कुठून मिळाली? तर ते असं आहे, मी सुरुवातीपासूनच शेती करतो. माझं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि आमच्या घरी असं काही खूप मोठे करता पुरुष नसल्यामुळं मला शेतीचा भार सांभाळावा लागला आणि नुकतीच रासायनिक शेतीचा सुरुवात झाली होती. आपल्या इथे 1972ला दुष्काळ पडला. अख्ख्या भारत देशावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्या काळामध्ये गीताचार्य तुकाराम दादा हे आध्यात्मिक परत लोक स्वावलंबी आणि लोकांचा जीवन विकास कसा होईल, ते स्वावलंबी कशी होतील यांच्याकडे त्यांचा भर होता आणि ते याबद्दल प्रचार सुद्धा करायचे. त्यावेळेस इथं टेकडीला हे यवतमाळ जिल्ह्याचे नाडेक काका म्हणून नामदेव दिवाजी पांढरे यांना इथं आणला होता. का आणला होता? त्यांच्याकडे सेंद्रिय शेती करण्याची पद्धत आणि सेंद्रिय शेतीला का पाहिजे, शेतीला म्हणजे कोणत्या गोष्टीची जरूरत आहे हे त्यांच्याकडून घेण्यालायक होता सगळं आणि ते याच्यावर प्रबोधन करते, पुस्तकं बनायचे. रासायनिक खताचे जे दुष्परिणाम आहेत, कालांतराने याचा विपरीत शेतीवर परिणाम होईल. शेतीमध्ये काही उगवणार नाही. सध्या परिस्थिती बरी आहे कारण रासायनिक खतामुळे शेती नैसर्गिक असल्यामुळे सुरुवातीला रासायनिक खताचा खूप हे दिसून आला आहे प्रभाव. उत्पन्न खूप लोकांचा वाढावं लागला आहे. लोक खूप जास्तीत जास्त उत्पन्न घेत आहे आणि त्याच हव्यासापोटी लोक अधिकाधिक खत मारून अधिकाधिक औषधाची फवारणी करून शेतीचा उत्पन्न घेत होते. त्यामुळे शेतीचा जीवन जो जसं मानवाला हे शरीर चांगलं राहावं म्हणून जी गरज आहे, त्याचप्रमाणे शेतीला सुद्धा तिला जिवंत राहण्यासाठी काहीतरी गोष्टीची उणीव आहे आणि ती उणीव म्हणजे सेंद्रिय खत. हे जाणून या ठिकाणी शिबिर लावला गेला होता आणि त्या शिबिरातून आम्हाला माहिती झाली आहे. कारण त्यांनी हे खूप सांगितलं त्याच्याबद्दल, हे रासायनिक खताचे दुष्परिणाम, औषधाचे दुष्परिणाम, त्याच्या शेतीवरच नाही तर माणसाच्या जीवनावर त्याचे दुष्परिणाम होतील. त्याला चांगलं अन्न मिळणार नाही. माणसाला जे अन्न पाहिजे स्वच्छ आणि ते सात्विक अन्न पाहिजे, हे आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी शिबिरामध्ये ते शिकवलं गेलं आहे. कोणते कोणते खत कशा प्रकारे काम करतात त्यांनी खूप सांगितलं. आपल्या इथं खूप हे असे काळी कचऱ्याचा खूप रास आहे, आपण पेटवून देतो. त्यांना न पेटवता तुम्ही त्यांचा कंपोस्ट करा. कंपोस्ट केल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये वापरता येईल. या पद्धतीने ते खूप 8 दिवस मार्गदर्शन केलं आणि त्याचाच प्रभाव आमच्यावर पडला. आम्ही त्या बालविद्यालयामध्ये शिबिरात होतो. किंवा तुम्ही किती वर्ष होते त्यावेळेस ही गोष्ट आहे जवळजवळ 30 वर्षाची आधीची. त्यानंतर काय आम्हाला ती गोष्ट पटली, आम्हाला आवडलं ते. आम्ही ती सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर आमची त्यावेळेस सगळी शेती निसर्गाच्या भरोश्यावर होती. सिंचनाची सोय नसल्यामुळं आम्ही सतत दुष्काळात राहत होतो. पाणी पडलं तर ठीक, नाही पडलं तर पुन्हा दुष्काळ. असे दिवस खूप पाहिले आहेत आम्ही. आता माझं वय आहे 78 वर्ष. 78 वर्षानंतर ह्याच्यामध्ये आपण खूप काही अनुभवला. त्याच्यामुळं का आम्ही त्या सेंद्रिय शेतीकडे वळलो. त्यांनी सांगितलं कंपोस्ट खत कसा करायचा, कंपोस्ट खतापेक्षा त्याच्यापेक्षा प्रभावी खत ते कसा करायचा, मानवी मलमूत्रापासून होणारा जो खत आहे ते कसं आहे, किती म्हणजे त्याचं प्रमाण काय आहे, त्याची म्हणजे उत्पादन देण्याची त्याची गती काय आहे, कसं आहे. लघवीपासून होणारा हिरा खत म्हटलं जाते.
मानवी विष्ठीपासून होणारा सोनखत जशी नावं दिली आहेत चांगली त्यांना, आणि हे लोकांनी उपयोगात आणावा. पण त्यावेळेस त्यांनी जल संडासासाठी खूप विचार केला. जल संडास म्हणजे ही आता खूप मोठी टाकी बांधायची नाही, जमिनीवरच एक 2 फुटाचा खड्डा खोदावचा, 2 विटा मांडावच्या आणि त्याला उघड्यावर बसतं, त्याला काहीतरी आळूचा लावून सणारी त्या ठिकाणी संडास करायचा. लघवीसाठी एक अलग करायचा, तिथेच सगळ्या मुलाबाळांना ते एकाच ठिकाणी लघवी करायचा. खूप सुंदर त्यांची या होती त्यावेळीची कल्पना होती, आणि त्याचा आपण शेतीला उपयोग करायचा. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काही असा अभ्यास करायचा आहे किंवा अधिक काही करायचं आहे, जीवामृत आहे, असे काही खतं आपल्याला निर्माण करता येतील. त्यांचा जर तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला कधीच रासायनिक खताची गरज पडणार नाही. आणि तुम्ही काय आता आजकाल खूप किळी यावं लागली, कारण निसर्ग बदलला आहे, प्रदूषण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळं कसं आहे झालं आहे, ते कीड खूप निर्माण झाली आहे. पहिली परिस्थिती नव्हती. त्याचं नियंत्रण कसा करायचा, त्याच्या नियंत्रणामध्ये कसं आहे, जे शेळी ज्या झाडाचा पालापाचोळा खात नाही असा 10 रंगाचा पाला गोळा करायचा, 2 किलो एका ठिकाणी त्याचा अर्क काढायचा, त्याची फवारणी करून लिंबाचा पाला आहे, सीताफळाचा पाला आहे, गराडीचा पाला आहे, चंद्रज्योतीचा पाला आहे, आपला आपला पपईचा पाला आहे. असे अनेक रंगाचे 10 रंगाचे पाले जमा करायचा आणि त्याला 7 दिवस पुजवायचा. 7 दिवस 10 दिवस पुजवला तरी चांगलाच आहे. आणि त्याचा तो अर्क काढून तो फवारणी करायचा. यानं तुमची कीड आटोक्यात येईल, त्याला प्रतिबंध बसेल. किंवा आपल्याकडे लिंबाची झाडं भरपूर आहे, लिंबाच्या लिंबोळ्या जमा करायच्या, त्याचा